पुढच्या पिढीला 100% जाणवणारे आपल्याला दिसून येणार आहे किंवा दिसते. म्हणून सितंबराच्या वरच्या पॅटर्न्स मधील असणारा जो ओझोन आहे त्या ओझोनचं अस्तित्व स्थिर ठेवायचं असेल तर प्रत्येकाला काम करावं लागणार आहे, मांडावं लागणार आहे किंवा त्याची रचना ही आज आपल्याला करावी लागणार आहे. का आजचा मानव प्रचंड स्वार्थी झालाय, इतका प्रचंड स्वार्थी झालाय की डेव्हलपमेंटच्या नावाखाली वेगवेगळ्या प्रकारची इंडस्ट्री सेक्टर्स निर्माण करतोय, वेगवेगळ्या प्रकारचे कारखाने टाकतोय, कशाही प्रकारची एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशनची संकल्पना ही वातावरणात सोडत असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. पेस्टिसाइड पदार्थाचा इतक्या भयानक स्वरूपात वापर करतोय की आज पेस्टिसाइड टाकलेले पदार्थ उद्या मानवाच्या सेवनामध्ये किंवा अन्नामध्ये जात असलेले दिसून येते आणि त्याचे भयावह स्वरूपाचे परिणाम आज मानवाच्या हिताच्या अनुषंगाने दिसत असलेले दिसून येत आहे. बघा ना, आज आपण सरळ जर बघितलं किंवा पाहिलं तर मानव इतका स्वार्थी झाला आहे की त्याला कुठे सुख आहे तेच कळत नाही. निसर्गामध्ये सुख आहे का इंडस्ट्रियल सेक्टर्स मध्ये सुख आहे किंवा एखाद्या मोठ्या बलाढ्य सिटीज मधून सुख आहे हे त्याच्या लक्षात येईना. आपण जर एखाद्या दिवशी मुंबईला गेलो तर मुंबईमध्ये एखाद्या बिल्डिंग कडे बघताना अगदी खूप असं उंच स्वरूपात पाहावं लागतं ते इंडस्ट्रियल सेक्टर हे बिल्डिंगचं सेक्टरच आहे. तुम्ही कधी पाठीमागे निरीक्षण करून बघा, 1963चं पुणे आणि 2025चं पुणे याचा अंदाज तफावत पाहायला गेली तर जमीन आसमानाची तफावत असलेली आपल्याला दिसून येते. का 1963चं पुणे हे फक्त स्वारगेट ते शनिवारवाडा सदाशिवपेठ ते पुणे स्टेशन एवढंच पुणे होतं. बाकीचं क्षेत्र हे पूर्णपणे वनसंपदा आणि संपन्न स्वरूपाचं क्षेत्र होतं. पण आज जर आपण बघितलं हडपसरचा पायथा तळेगाव दाभाडे हे पूर्णपणे बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन निर्माण झालेलं पाहायला मिळते आणि ते फक्त छोट्या आपल्या महाराष्ट्रातल्या पुण्याच्या बाबतीत उदाहरण आहे. जगातल्या मिलेनियम सिटीच्या बाबतीत काय रचना आहे? वॉशिंग्टन डीसी आहे, टोकियो आहे, लंडन आहे किंवा फिलाडेल्फिया आहे. कितीतरी बिलियन स्वरूपाची मोठी बलाढ्य स्वरूपाची शहर आहे की त्या शहरांमधून प्रचंड प्रमाणात एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन होते, प्रदूषणाची मात्रा बाहेर पडते आणि त्या प्रदूषणाच्या मात्रेमधून हे जे ओझोनचं डिप्लेक्शन आहे ते ओझोनचं डिप्लेक्शन प्रचंड प्रमाणात होत असलेलं आपल्याला दिसून येते. आज आपण निरीक्षण केलं तर ओझोन वायूच्या स्थितंबरामध्ये बदल होत चाललेला दिसून येतो. ओझोन बदलला नाही. O+O2 = O3. विज्ञानामध्ये किंवा सायन्स मध्ये O3 ची निर्मिती O4, O1 किंवा O2 अशी निर्माण झालेली नाही. O+O2 = O3 होते. आजही पर्यावरणामध्ये वनसंपदांच्या रचना प्रकारामधून बाहेर पडणारा वायू हा O2 आणि O3 CFCO2 हेच घटक बाहेर पडताय. मला उदाहरण तुम्हाला CO2 चे सांगायचे. CO2 च्या बाबतीत जर आपण बघितलं तर प्रत्येक जण म्हणतो कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलं, कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलं. पण कार्बन डायऑक्साईडच्या प्रमाणाची रचना जर चौकटीत पाहायला गेलं तर त्याचं चित्र इंटरनॅशनल डिप्लोमसीमध्ये आंतरराष्ट्रीय प्रणालीमध्ये अतिशय घातक स्वरूपाचं आहे. बघा ना, साधं उदाहरण देतो तुम्हाला. सगळ्यांना माहिती आहे 0.03% एवढं कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण आहे. 0.03% एवढंच कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण आहे. आज त्याचे काय परिणाम जाणवत आहे? काही नाही. आपण म्हणतो कार्बन डायऑक्साईड तेवढाच आहे, नाही. कार्बन डायऑक्साईडच्या बाबतीत बघितलं तर 0.03 ऐवजी 0.3 एवढंच प्रमाण झालंय. फक्त 0 निघून गेलाय. त्याचे एवढे ग्लोबल वॉर्मिंग कन्सेप्ट, ओझोन डिप्लेक्शनचे कन्सेप्ट एवढे प्रचंड स्वरूपात निर्माण दिसत आहेत. जर 0.3 चं +1 वर आलं काय परिणाम सहन करावे लागतील ही कल्पना देखील आपण करू शकत नाहीये. म्हणून याचा विचार कुठेतरी मानवाने करण्याची आवश्यकता आहे. पर्यावरण संवर्धन प्रणालीमध्ये किंवा पृथ्वीच्या संरक्षण प्रणालीमध्ये CO2 हाही तितकाच महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर अतिशय महत्त्वाच्या वायूकडे जर आपण बघितलं तर CFC हा अतिशय घातक संकल्पनेचा वायू आहे. हा कुठून बाहेर पडतोय? AC मशीन्स आहेत, रेफ्रिजरेटर्स आहेत, फ्रीज आहेत किंवा ज्या व्हेकल्स आहेत त्या व्हेकल्स मधून बाहेर पडतोय, इंडस्ट्रियल सेक्टर्स मधून बाहेर पडतोय. त्या CFCचं प्रमाण आज प्रचंड प्रमाणात ओझोनच्या डिप्लेशनसाठी, पातळ होण्याच्या प्रक्रियेसाठी कारणीभूत ठरत